कंपनीतून फुकटाचं दूध आणलं, आता बासुंदी बनवणं चालू आहे. आशिष भाऊ माझ्यासोबत मस्त. हे बॉटलीत भरून आणलं, गेटावर चेक नाही झाला पाहिजे म्हणून भाऊ. तर का म्हणता बुट्ट्यो, मी कार्तिक. अजून आपले असे ब्लॉग येत राहते. तुम्ही मला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि तसं बी आता आमची अप्रेंटिस संपणार आहे, 2 दिवस राहिले, नंतर मी चाललो घरी. आशिष भाऊ बी मला एकदम कमी भेटन तेव्हा. आता टी शर्ट मध्ये चेहरा लपू राहिला. ठीक आहे, तर आपली बासुंदी बनायला तयार झालेली आहे. तोपर्यंत आम्ही आंबे बी खाऊन घेतो. हे बी कंपनीतून आणलेलेच होय, खोबरी आंबा. तोतापुरी आंबे बी म्हणते याले. मग वावरात बी आहे आणि इथं फुकट्यात आम्हाला भेटले. एन्जॉय करा आजचा ब्लॉग स्पेशल तुमच्यासाठी. आशिष भाऊले साखर गिकर आणायला पाठवलं आहे दुकानामध्ये. तोपर्यंत मी दूध पाहून राहिलो आणि तो सामान घेऊन येईन. तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या पण याची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी मी मस्त टमाटे कांदे चिरून ठेवतो. आपले 2 कांदे. शाळा तुम्ही अबे तू गेलाय का? नाही पटकन चला. तो कांदे टमाटे चिरून ठेवतो. नाही जी पडतो मला माहिती नाही. बासुंदी उकळती उरायली मस्त. थांबा तुम्हाला दाखवतो. इकडे आपला आंबा कापून तयार आहे. आशिष भाऊ गेला आता सामान आणायला. तोपर्यंत मी दुसरं काही बनवण्यासाठी तयार करून ठेवतो. आपण दुसरा बनवणार आहे शेंगुडे, जे की मराठी डिश आहे आणि महाराष्ट्रात जास्त खाल्ली जाते. तुमच्या इथं खाते की नाही खात मला कमेंटमध्ये सांगा. गाईस लवकरच आपली बासुंदी तयार होते. चांगली उकळती आली आहे. फक्त आशिष भाऊची वाट आहे, कधी सामान घेऊन येईल. तो पण आलाच वाटते आता. आशिष भाऊ आता पटकन साखर पटकन काढला सामान. बरोबर साखर किती टाकतो सांग. मी फर्स्ट टाइम बासुंदी बनवता याच्या आधी कधी बासुंदी बनवली नाही. काही सोबत बसलो तर बासुंदी एक बनवते कशी पाहिलं मी. आता खाऊ कशी बनते आपल्याची. मलाई बनवायची आपली म्हणून जास्त कुठे द्यायला नाही का. हे विलायची येतो ना बाईक काढला टोमॅटो अशी गोकरून आईस्क्रीम पण पुरी बाईक नाही. तर माझी आईस्क्रीम आणि बासुंदी दोन एन्जॉय करायला एन्जॉय करायला माझ्यासोबत. साबण काय मस्त ते फुकून दे. चाय भाऊ पुरी हालत बदलून नाही माझी. चांगला हात दुखण्याला गरमी गरमी आहे गरमी. तसंच मला गोष्ट सांगायची आज नाही बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे ना. मुंबईचा बी बड्डे आहे आज. तुम्ही विश करा हॅपी बर्थडे दिला कमेंटमध्ये. सुरेश यादव आणि पुरीचं नाव सांगते ते हसून पुरीचं नाव घेतलं. खरं सांगा का मी फक्त मला स्टेटस पण पाहून. ए हा बघा सिंगल आहे तसा आशिष नागपूर. हा इंस्टा आयडी आशिष नागपूर म्हणून भोगले फोन घ्या. लग्न नाही आयडी येते. तिच्यासाठी पोरगी पाहायची पुढच्या वर्षी लग्न आहे. चांगला कामामध्ये कॉन्टॅक्ट झालेला आहे पोरगा. सोलार कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून त्याची निवड झाली आहे. आता इंटरव्ह्यू देऊन दोन दिवसाची अप्रेंटिस मध्ये 1 एप्रिलला त्याची जॉईनिंग आहे. करते का आता हा मेकॅनिकल आहे. लाईक सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून घ्या. बोलता नाही आलो सॉरी. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. मराठी माणसाला सपोर्ट करा. मी विदर्भात आहो. लवकर सबस्क्राईब करा. इकडे जुगाड पहा अशी बघ जुगाड लाईक बारीक करायची. तसा आता पोरगा पण घ्यायची पाहिजे. मेहनती पोरगा आहे. हा मेहनती पोरगा आहे. अशा मेहनती पोराला चांगलीशी पोरगी भेटायलाच पाहिजे. आपली बासुंदी पाहिजे नाही म्हणजे वाटते लागून राहिली असं नाही. वाका मारू संतन हा 2 दिवसानंतर आमचं पॅकअप होणार आहे म्हणून जेवढी मस्ती होते तेवढी आम्ही करू असं म्हणणं आहे. पण मस्ती आमची रात्री चालते. दिवसा खायला पाहिजे. जे काही खायला आम्ही दिवसा खातो. अगोदर इंडा फिरायला जातो. आता
खाली डसून आहे ना. जे लोक बोलत होते ना की आमच्या पोटामध्ये गॅस बनतो, कंपनीच्यांनो आता समोर या, तुमची देशाला सध्या खरी गरज आहे. पुढचे एकाच महिन्यात होळी आली, पोच्याचा कलर नाही निघाला, तिकडे उमेदवार सुरू झालं आणि त्यांची दिवाळी झाली. ते एकदम स्टार्ट झाले, पोरांनी कॉपी केली, पुस्तकांची वाट लावली. गॅस संपला, लोकात चुलीवर आली, लाडकी बहीण चूल फुटून खाली झाली. सकाळी गर्दी होते, दुपारी थंडी वाजते, रात्री पाऊस पडतो, 4 तास झाले तरी काय, त्या अजून मोदीला म्हणते ईद आली, रणबीर कपूरचा धुरंधर 2 आला, पाकिस्तानची गाण वाजली. आता IPL स्टार्ट होणार, मित्र पोचावर चित्र काढणार, भांडणं होणार, दुश्मनी वाढणार, हे सगळं वाढणार, लोक भिकायला लागणार. आयुष्य खूप शांत चाललं होतं, तेवढ्यात 5 महिना आला आणि आय टाकली. जे लोक बोलत होते ना की आमच्या पोटामध्ये आपली बासुंदी तयार झालेलीच आहे. आता बस 2 मिनिटात एक गतका आणि बासुंदी तयार. फायनली तेवढा तरी बासुंदी बनवणं शिकलो मी. आता शेंगुळे बनवायची तयारी करतो. गॅस करतो बंद. शेंगोळे आपले डिफरंट पद्धतीत करणं चालू आहे. जसं की घरी माझ्या करत होते की उंडा करत होते, गोल गोल करत करून डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये सोडत होते. पण आईनं सांगितलं जर उलटं करू राहिलो मी. मस्त पोळ्या बनवतो पहिले ह्याच्या आपल्या करून दाखवतो मी तुम्हाला. थोडं मंचुरियन टाईप आलं पाहिजे. आपण त्याला अशी भाऊ आपण ते गोल गोल खाली काम तिथे पडते खारोडे असं काही टाईप राहते. बिबट्या टाईप राहते. कसं काय करा भाकरवडी भाकरवडी या पद्धतीने केले. आता इथे ग्रेव्ही बनणं तयार चालू आहे. अशी होती आराम करूया आणि मी काय तुला सेटअप ग्रेव्ही पण चांगल्या प्रकारे झाली. 7 आता सोडून लागलो. तर आपले शेंगोळे बनवून तयार झालेले आहे. आता गणपती बाप्पाला आधी नैवेद्य दाखवतो. याच्यामध्ये बासुंदी टाकतो. बाई साहेब लाई मलाई मलाई पाणी होतं का मिक्स केलं भाऊ. बरोबर आहे. थोडंसं तरी ऍडजस्ट करायसाठी श्री गणेशाय नमः. जय श्रीराम. ओम कृष्णार्पण गणेश. आशिष भाऊ झोपला. वाट पाहिली झोपला बिचारा. शेवटी उपाशीच झोपला. आशिष भाऊ उठ गा. आपलं झालं सगळं. चला आता सगळं सामान उचलतो. बासुंदी तिकडे घेऊन जातो जेवायला. चला तर आता आम्ही जेवण करतो. हे आहे आपला बासुंदी आणि शेंगुळी आणि हा माझा आशिष भाऊ. आता करतो आम्ही जेवण. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. आशिष भाऊ बाय म्हण का. बाय म्हण. या पोरासाठी पोरगी पाहून ठेवा. बाय.